देवी आई, त्या रात्रीच्या पोटात काय दडलं होतं काय माहित नाही, पण नक्कीच काहीतरी काळबेर आहे बघ, आणि ते चुकून काढायचं. यश दे, आजचं काम नीटपणे पार पडू दे. आता जितल्याशिवाय परत येणार नाही. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू दे. शरू, मला ना आता पूर्वीचे दिवस आठवत आहेत बघ. हा तिळगुळ म्हणजे मनामनातला गोडवा होता तेव्हा. काय सुंदर दिवस होते. आणि संक्रांतीच्या काळात तर अख्खं घर गजबजून जायचं. म्या मातीच्या सुगडी भरायला घ्यायचे ना, तेव्हा बोरं गोळा करून आणायला आणि ऊसाची कांड करायला सुंदर समद्यात पुढं असायचं बघ. बरं आता आई, जिजू अजूनही तेवढेच गोड आहेत. त्यांचा राग रुसवा हे सगळं वरवरचं आहे हो. तुम्ही बघा, हळूहळू ना हे सगळं कमी होईल. या घराला आता काय माझी सावली बी नको झाली. लाडू करायला घेतले आणि मला बोलवलं नाही. घरच्यांनी मदत केली तर हवीच आहे आम्हास. करणारच आहे म्या. माझं काय आमचं काम आहे ते. मी का नाही म्हणू. बारक्या, हा, आपल्या दरवर्षीच्या नियमाप्रमाणे हे संक्रांतीचे पहिले लाडू सुंदरला दे. द्या, मी देऊन येतो. हे थांब जरा. हे बारक्या, अरे रस्त्यावरच्या एखाद्या माणसाला थांबवतात तसं थांबवायला लागलायस तुम्हाला? हा, भावा दोस्ता हे समजे शब्द विसरलास वय का? गिळलाच हे शब्द. माझं काय काम नाही. आईसाहेब म्हणल्या का सुंदरला हा तिळगुळाचा लाडू देऊन ये म्हणून. पहिला लाडू आहे. बारक्या म्हणजे आईला अजून बी हाय हाय आठवण आणि कायमच असते. आणि तू सगळे विसर आणि ये घरी दारू ढोसून. हे बारक्या, हार असं काय बी नाही बघ. घे माझी शपथ आणि सांग, त्याला होताच का नाही. याला सांगून टाकू काय काय खरं आहे ते? कार हा, शांत का बसलास? अरे बारक्या, त्याचं काय झालं माहितीये का? वय प्यायला होता तो रात्री. हा म्हणजे अरे ते टेन्शनच एवढं होतं की, आणि तू बघितलंच नव्हतं घरात काय घडतंय ते, म्हणून दारू प्यायची. अरे बारक्या, यापुढे नाही पिणार तो. काय नाही पिणार? निघालाय गाडी काढून. येला तर घरी दारू ढोसून. असं होणारच नाही. कारण आता यापुढे तो जिथं कुठं बी जाईल, मी त्याचा संग जाणार आहे. मेनका अगं, नाही म्हणजे नाही.
मी आज तुझ्या संग येणार म्हणजे येणार, तुला एकट्याला कुठं बी जाऊ देणार नाही. चल 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 चल. ऐक गं. अगं मेनका, अगं आधी तुझ्या संग हे समज झालंय आणि तू कशाला त्रास करून घेतेस? तुझ्यासाठी काय बेर, आणि तसं बी घरात बसून बसूनच समजा आठवणीला त्रास द्यायला लागल्यात. मग अख्खं घर खायला उठतं रे. तुझ्या संग आले ना का या समजा गोष्टींचा जरा इसर पडेल. चल जाऊ ना आपण. मेनका, किती त्रास करून घेतेस तू माझ्यासाठी? आधीच माझ्यामुळे काय कमी त्रास झालाय होय तुला, आणि आता पुन्हा? राह आणि घाल मातीत सगळं. काय उपयोग नाही तुझा. माफ कर बारक्या, तुला असं फसवायचं नाही. पर जाऊ दे त्याला, तू चल आपण जाऊ. मेनका, म्या काय म्हणतोय, मी आहे ना आता दारू नाही पिणार. हा, आई अंबाबाईची शपथ. हवा असेल ना तर तू वक्ता वक्ताला मला फोन करून चेक करू शकतेस बघ, पण तू आहे ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हा, ऐक माझं. हे भारी आहे, म्हणजे घरात बसून बी ह्याच्यावर माझा रिमोट कंट्रोल राहील आणि उर्वशी मामीला बी दाखवून देता येईल की ह्यो पावट्या कसा माझ्या पत्राला बांधला गेलाय ते. बरं, जाऊ नये मग म्या. वय मी थांबते इथं, जातो. निघतो. हा, काळजी घे. मॅडम किती वेळ लागला अजून? दादा 2 मिनिटं थांबा, आपण निघूयात लगेच. 2 मिनिटं प्लीज. हां